सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण या ठिकाणी या प्लेन ब्लाऊजची खूप मस्त डिझाईन बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ब्लाऊजची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात. तर इथे मी अगोदरच कट करून घेतलेला आहे. संपूर्ण ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता ही डिझाईन बनवत आहे त्याच ब्लाऊजची, त्यामुळे इथे गळा वगैरे सर्व मार्किंग आलेलं आहे. तसंच तर इथे ब्लाऊजची उंची आहे 12 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 13 इंच. तर आता आपण रुंदी पाहूयात. तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 32 साईजचं आहे. 32चा चौथा भाग करायचा म्हणजे 8 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच, म्हणजे एकूण रुंदी येते 10 इंच. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. त्यानंतर मुंढा घेतलेला आहे 5.25 इंच. तर हे सर्व मापन मी माझ्या चार्टनुसार घेतलेले आहे. चार्टचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे. आणि इथून मुंढ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे 1.5 इंचावरती. त्यानंतर इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. आता आपण गळ्याची उंची पाहूयात किती आहे ती. तर या ठिकाणी पाठीमागील गळ्याची उंची आहे 8 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच, म्हणजे एकूण उंची 8.5 इंच. आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला आणि खाली बरोबर 2.25 इंचाला पाहिजे. हे पहा या पद्धतीने आणि असं बॉक्स तयार करून घ्यायचा. तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून खालच्या साईडने आपल्याला 5.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. तर जिथं आपण 2.5 इंचावरती पॉईंट दिलेला आहे त्याच्या आतल्या साईडने अर्धा इंचावरती आणि या ठिकाणी बाहेरच्या साईडने 1 इंच अंतरावरती आता आपण इथून गळ्याला मस्तपैकी आकार देऊन घेऊयात. खूप सुंदर डिझाईन आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तुमचं जे लाईक असतं ते माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरायचं नाही. तुम्ही लाईक केल्यामुळे काय होतं, मला आणखीन नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साह निर्माण होतो आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असते. तर अशा पद्धतीने इथं गळ्याला आपण आकार देऊन घेतला. तर इथं आपण आता गळा कट करून घेऊयात. तर या ठिकाणी मी गळा कट करून घेतलेला आहे. तर चला तर मग आता हा पाठीमागलचा भाग आपण शिवून घेऊयात. खूप सुंदर आहे डिझाईन. तर इथे अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवला आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवला. ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू. मग हा भाग मी अस्तरच्या साईडने केला. तर आता आपल्याला इथं गळ्याला शिलाई द्यायची आहे. तर गळ्याला शिलाई 1.5 इंचावरती देऊन घ्यायची आहे आणि एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची आहे. ही जी आपण पहिली शिलाई देतात ना त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, त्यामुळे गळ्याला शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करा. खूप परफेक्ट असे ब्लाऊजचे कटिंग्स आहेत. भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत. आत्तापर्यंत 2,500च्या वरती ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि बऱ्याच ताईंनी डबल ऑर्डर केलेले आहेत, कारण आपले पॅटर्नच आहेत खूप मस्त. ब्लाऊजही खूप मस्त आहेत. पॅटर्नवरून परफेक्ट असे आणि स्वस्त आहेत आणि मस्त आहेत. 500 रुपयापासून सुरुवात आहे आपल्या ब्लाऊजच्या कटिंग्सला. सेट असतो 28 ते 38 साईजचा. तो सेट आहे फक्त आणि फक्त 500 रुपयाला. इथं मी गळ्याला शिलाई देऊन घेतली आणि लगेच कमरेच्याही भागाला आपण शिलाई देऊन घेऊयात. फक्त आपला सेट जो आहे 500 रुपयाला आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला 6 साईज मिळणार आहेत आणि आपल्याकडे 2 प्रकारचे पेपर अवेलेबल आहेत. एक आहे पिवळ्या सेटची प्राईज आहे 500 रुपये 28 ते 38च्या आणि पांढरा पेपर आहे त्याची प्राईस तुम्हाला मी सांगेन. तर पिवळा हे 28 ते 38चा एक असा सेट आहे. तर त्याची प्राईज आहे फक्त आणि फक्त 650 रुपये. पांढरा पेपर चांगला आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे. तुम्ही जो घ्यायचा असेल तुम्हाला तो घेऊ शकता. माझ्या तर मते पांढराच पेपर चांगला, कारण वर्षानुवर्ष टिकतो तो पेपर आणि त्याला काहीच होत नाही. तुम्ही 7-8 वर्ष तरी वापरू शकता पांढरा पेपर एकदा घेतल्यानंतर. मस्त आहे, टिकाऊ आहे, स्वस्त आहे. 100-150 रुपयासाठी पाहू नका. पांढराच पेपर चांगला आहे, तोच घ्या तुम्ही आणि वर्षानुवर्ष टिकवा. पिवळ्या पेपरचं कसं आहे, कार्डशीट पेपर आहे आणि तो एखादी वर्ष वापरला की नंतर तो खराब होतो. कार्डशीट म्हणले की थोडासा पातळ येणार आणि त्याची क्वालिटी थोडीशी हलकी आहे, त्यामुळे माझ्या मते तर तुम्ही पांढराच पेपर घेतलेला चांगला. तर इथं गळ्याच्या साईडचा मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. परफेक्ट असे ब्लाऊजचे कटिंग्स आहेत माझे. भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि ब्लाऊजही खूप परफेक्ट येतात. तर इथं असं कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याला थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत. कट जे आहे ते शिलाईपर्यंत जाऊ द्यायचे नाहीत.
कट दिल्यानंतर या पद्धतीने आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे। असं एका साईडने हात आतमध्ये घालायचा आणि या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला वरच्या साईडने गळ्याला शिलाई द्यायची असते। अगोदर बरोबर करून घ्यायचं आणि वरच्या साईडने इथून गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं। वरच्या साईडने शिलाई देत असताना अस्तरचा भाग वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही। आपल्याला मस्त शिलाई द्यायची आहे, त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून आहे। त्यामुळे शिलाई सावकाश देऊन घ्यायची, अस्तरचा भाग वरती दिसू द्यायचा नाही। आता इथे एक मी तुम्हाला टिप्स देते। फिनिशिंग काही जण जमत नाही, तर फिनिशिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे। वेगवेगळ्या आकाराचा सराव करायचा, म्हणजे मशीनवरती टिप देत असताना नागमोडी वळण्याची शिलाई द्यायची, सरळ रेषा ओढून स्केलने शिलाई द्यायची किंवा अशी त्रिकोणी आकाराची शिलाई द्यायची। अशा पद्धतीने भरपूर शिलाई द्यायच्या, म्हणजे कसं तुम्हाला सराव होतो आणि फिनिशिंग छान जमायला लागते। तर या पद्धतीने मी गळ्याला शिलाई दिली आणि इथं आता आपण कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात। कमरेच्या भागाला शिलाई दिल्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर इथं मी आता कमरेच्या भागाला शिलाई देते आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेते। तर मी इथे शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला। तर आता आपल्याला डाचाला शिलाई द्यायचं आहे। त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि इथून डाचाला शिलाई द्यायची। डाचाची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 1/2 इंच आणि डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। या पद्धतीने शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात, कमी जास्त जर काही होत नाही, दोन्ही डाच बरोबर येतात। तर इथे मी दोन्ही डाचांना शिलाई देऊन घेतली आहे। तर आता आपल्याला गळ्याच्या साईडने डिझाईन तयार करायची आहे। तर त्यासाठी ब्लाऊज पीसचाच कपडा आहे माझ्याकडे शिल्लक राहिलेला, त्याच्यापासूनच आपण गळ्याच्या साईडने खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत। तर इथे एक्स्ट्रा जो कपडा होता साईडने तो मी कट करून घेतला। तर आता आपल्याला याची पट्टी कट करायची आहे। तर ही जी पट्टी आहे ती मी 2.5 इंचची कट केली या पद्धतीने। तर आता आपण हिची डिझाईन तयार करून घेऊयात। तर याच्या आणखी छोट्या पट्ट्या कट करायच्या आहेत 2.5 बाय 2.5च्या। तर इथे पाहूया, तसं मोजलं तर 2.5 आणि असे आपल्याला 2.5 इंचचीच पट्टी कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी पट्ट्या पाहिजेत डिझाईन तयार करण्यासाठी। तर चला आता डिझाईन कशी तयार करायची आहे ती पहा। अगोदर त्रिकोणी करायचं, परत एकदा त्रिकोणी करायचं आणि इथे एक मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे। तर या पद्धतीने दोरीला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि बरोबर इथं सेंटरवरती ठेवायचं आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने। तर पाठीमागचा भाग मी बाजूला ठेवते। अगोदर आपण या डिझाईन्स तयार करून घेऊयात आणि नंतर मग पाठीमागच्या गळ्याला आपण डिझाईन्स लावून घेऊयात। सोबत ही लावलं तरी चालते किंवा अशा पद्धतीने अगोदर डिझाईन तयार करून ही घेऊन नंतर ही लावू शकतो। तर इथे रेडीमेड दोरी आपण कट करून घेऊयात 2-2 इंचाची आणि सोबत डिझाईन ही लगेच आपण तयार करून घेऊयात। तर इथे मी रेडीमेड दोरी अगोदर कट करून घेतली। तर आता डिझाईन तयार करून घेऊयात। जसं अगोदर केले आहे डिझाईन त्यानुसार अगोदर त्रिकोणी करायचं इथं आणि त्यानंतर दोरी ठेवायची आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून आणि मग इथून शिलाई देऊन घ्यायचं। याच पद्धतीने आपण सर्व डिझाईन्स तयार करून घेऊयात, सुंदर दिसतात। आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे खालच्या साईडचा तो कट करून घ्यायचा। अशा डिझाईन्स तयार करून घेऊयात। तर या इथे मी सर्व डिझाईन्स तयार करून घेतलेले आहेत। तर मी इथे आता पाठीमागचा भाग घेतला। तर डिझाईन कशा लावायच्या आहेत त्या पहा अगोदर। तर अगोदर आपण इथे डिझाईन जशा लावायच्या आहेत त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेतली। तर वन साईड आपल्याला डिझाईन लावायची आहे। तर या पद्धतीने आपण डिझाईन लावून घेऊयात वन साईड। तर इथे ठेवायचं आणि बरोबर इथून शिलाई देऊन घ्यायचं आहे, गळ्याच्या बरोबर ठेवायचं। गळ्याच्या जास्त बाहेरच्या साईडने येऊ द्यायचं नाही, बरोबर ठेवायचं आहे आणि इथून
या डिझाईन्स लावून घ्यायच्या आहेत, एकाखाली एक एकाखाली एक अशा पद्धतीने लावून घ्यायच्या। तर या पद्धतीने मी डिझाईन्स लावून घेतलेले आहेत। तर आता आपण काय करूयात, गळ्याला लेस लावून घेऊयात। तर इथे मी ही सुंदरशी लेस लावून घेणार आहे। छान दिसते ही लेस। तर इथे ठेवायचं गळ्यापाशी आणि इथून लेसला गळ्याच्या साईडने अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि इथे खालच्या साईडने लेस थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि कट करून घेऊन मग फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने। आणि लेसला लगेच आपण डबल शिलाई देऊन घेऊयात। आणि दुसऱ्या साईडने आपल्याला आता लेस लावून घ्यायची आहे। या साईडने गळ्यापाशी ठेवायची आणि लेसला गळ्याच्या साईडने अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं लेस जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायची आणि कट करून घ्यायची आणि तिथून मग फोल्ड करून लेसला आता आपण डबल शिलाई देऊन घेऊयात। नाजूक लेस असेल तर तिला सिंगलच शिलाई बस होते, परंतु इथे थोडीशी मीडियम लेस आहे त्यामुळे इथे हिला डबल शिलाई द्यावी लागते आपल्याला। आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने डबल एक लेस लावून घ्यायची आहे। तर थोड्याशा अंतरावरती अंदाजे अर्धा इंच अंतर सोडायचं आतमध्ये आणि ही दुसरी लेस लावून घ्यायची आहे आपल्याला इथं। तर इथं आपण या पद्धतीने लेसला डबल शिलाई देऊन घेतली। तर आता आपण काय करूयात, लटकन तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथं रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि इथं हा चौकोनी एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला लटकन तयार करण्यासाठी। तर इथे आपल्या आवडीनुसार आहे लटकन, आपल्याला किती मोठं पाहिजे किती लहान पाहिजे त्यानुसार तुम्ही कपडा घेऊ शकता, 4x4 3x3चा। तर इथे मी 4x4चा घेतलेला आहे। तर यालाही आपण इथून लेस लावून घेऊयात। या पद्धतीने डबल त्रिकोणी करायचा आणि लेस लावून घ्यायची आहे। सुंदर दिसतं आपलं लटकन। आणि त्यानंतर आता आपण लगेच काय करूयात, रेडीमेड दोरी घेऊयात आणि दोरी या टोकापाशी ठेवायची अशी आणि इथून त्रिकोणी करायचं आणि इथून अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची। तर इथे आपलं हे लटकन तयार होतं। सुरुवातीला एक लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आणि हे लटकन पलटी करून घ्यायचं। पहा किती मस्त सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे। तर इथे मी दोन्ही लटकन तयार करून घेतले। तर हे लटकन जे आहेत रेडीमेड दोरे आणि लटकन हे आपल्याला 2.5 इंचावरती लावून घ्यायची आहे तिथं गळ्यापाशी। दोन्ही साईडनी बरोबरच लावून घ्यायची आहेत। या पद्धतीने दोन्ही साईडनी बरोबरच लावून घ्यायचं। तर इथे लावून घेऊयात। लावल्यानंतर एक वेळेस असं दोरी ओढून पाहायची व्यवस्थित पॅक झाला आहे की नाही ते एक वेळेस चेक करून घ्यायचं। तर इथे दोन्ही लटकन आणि दोरी लावून घेतलेली आहेत। तर आता आपण काय करूयात, ही जी दोरी लावलेली आहे डिझाईन जी तयार केलेली त्याच्यावर जी दोरी लावलेली आहे त्याला आपण मणी लावून घेऊयात। तर पहा मणी कशी लावायची आहेत।
तर इथं मोठे आणि छोटे दोन प्रकारचे मणी घेतलेले आहेत मी. दोन प्रकारचे मणी यूज करून आपण इथं लावणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला इथं मणी लावायचे आहेत दोरी बरोबर. या पद्धतीने पाहू शकता सुंदर अशी डिझाईन तयार होते आपली. शेवटी फायनल लुक पहा, खूप मस्त दिसते ही डिझाईन. तर इथं खाली मोठा मणी लावला आणि त्याच्यावरती छोटा मणी लावून घ्यायचा. या पद्धतीने आपल्याला दोन मणी लावायचे आहेत एका डिझाईनवरती. सुंदर दिसते आपली डिझाईन. याच पद्धतीने आपण सर्व डिझाईन्सला मणी लावून घेऊयात. तर पहा इथे आपल्या फायनल ब्लाऊज डिझाईनचा लुक कसा आलेला आहे. खूप मस्त दिसते. पानगळा आहे आणि सर्वांना आवडतो. आणि डिझाईनही पहा कशी मस्त दिसत आहे. मणी लावलेले आहेत आपण डबल, त्यामुळे आणखीनच लुक खूप छान आलेला आहे. खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जिथं आपण ब्लाऊज पीसचाच कपडा लावलेला आहे डिझाईनसाठी, त्या ठिकाणी तुम्ही साडीतील कपडा यूज करू शकता. तर डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुढील अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.